आज या काकींच्या घरी मी जाणार आहे भाकरी खायला. येऊ असं असं आज मी पक्का जाणार. समुद्र मला आवडतोच, पण इथे दोन्ही आहे, समुद्र पण आहे, एक पॉझिटिव्ह एनर्जी पण आहे. सो थम्स अप. बघा भाई भाई ये क्या चल रहा है भाई? गौरा ये क्या चल रहा है? अनसीन फुटेजेस. ट्रॅव्हल ब्लॉग असेल त्यासोबत आपल्यासोबत गौरा आहे आणि गौराच्या गावी आल्यावरती गौरा आपल्याला फिरवणार नाही असं होऊ नाही शकत, म्हणून आम्ही फिरायला चाललोय. तुमचे बघितले आणि तुमचे रील बघूनच आम्ही ते सर्च करत आलो सावली सूर्या सावली कसं, आणि मग त्याप्रमाणे आम्ही सगळं निघत असं आमचं कालच एकदम एक्झॅक्ट मोमेंटवर आम्ही ट्रिप प्लॅन केली. यस यस आणि मी पण भेटलो. काय माहिती त्यांना गाव माहिती असेल की नाही माहिती असेल, आजी वाट बघत असेल, हे पण त्यांना कल्पना असेल की नसेल, मे महिन्याची सुट्टी काय असते किंवा नसतं. ओके. आधी लोकांना ही प्लेस माहीत नव्हती, आता लोकांना माहीत पडली, तर विकेंडला बऱ्यापैकी मोजकी गर्दी असते, पण इतर वेळेला तुम्हाला इथे कोणीच नाही दिसलं. एपिक आहेत आजी, एपिक आहेत, एकदम खतरनाक आहेत. एपिक म्हणजे काय सांग? एपिक म्हणजे चांगली. हो हो ज्वाली एज्युकेटेड. कितवी शिकले आहे तू? मी चौथी शिकले. चौथी? पण पहिली चौथी ती आता 10वी. हा बरोबर. हॅलो, सो पंकज आलाय माझ्या गावी, म्हणजेच दापोलीला, आणि आता मी खेड आणि दापोलीच्या मध्ये राहते. सो आता आम्ही चाललोय थोडंसं बीचवरती फिरायला, थोडी मंदिरं बघायला. ह्या ब्लॉगमध्ये आमचा ट्रॅव्हल ब्लॉग असेल त्यासोबत आपल्यासोबत गौरा आहे आणि गौराच्या गावी आल्यावरती गौरा आपल्याला फिरवणार नाही असं होऊ नाही शकत, म्हणून आम्ही फिरायला चाललोय. आम्ही दत्त मंदिर पाहणार आहोत पहिल्यांदा, त्यानंतरला मस्त सनसेट एन्जॉय करू. सो या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बाकी दुपारी जेवण एवढं जेवलोय की झोपून राहिलो होतो आणि थोडक्यात झोप आली आणि आपल्याला कुणाला उठवायला येणार त्याने उठवलं, मग आम्ही गप्पा मारत होतो. मग त्या ब्लॉगमध्ये मी म्हणजे ॲड नाही केलं आहे, बट मी जर तुम्हाला आता बॅकग्राऊंडमध्ये सांगतो. बाकी गौरा म्हणजे कॅरी ऑन करतो. सो बेसिकली दत्त मंदिर लाडगर बीचच्या इकडे येतं, आणि दत्त मंदिर इज सच अ प्लेस जी खूप पीसफुल आहे आणि जिचा मला कधीच कंटाळा येत नाही. सो मी पंकजला म्हटलं की आपण तिकडे जाऊयात आणि अजून काही गोष्टी असतील तर एक्सप्लोअर करूयात. सो बघूयात आम्ही काय एक्सप्लोअर करणार. स्टे ट्यून्ड. सो दुपारी मी पोचलो होतो जेवणाच्या वेळेत आणि तेव्हा मटकीची भाजी होती, त्यासोबत मस्तपैकी डाळ, भात आणि उकडीचे मोदक. तर खूप मजा आली तिथे. आणि समोर आजी बसल्या आहेत आणि ह्या व्हिडिओवाल्या नाहीत, दुसऱ्या आजी. आपण व्हिडिओवाल्या आजींना पण भेटू आज. आई बरं आहेत ना तुम्ही? हा एकदम मस्त. आणि तू उकडीचा मोदक तू आला म्हणून आधी स्पेशल एकदम मी त्यांचे ठेवले होते, हां 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 गरम केले. वा वा, थँक्यू. दापोली असो की आपला पूर्ण कोकण, उकडीचे मोदक ना खरंच खूप फेवरेट असतात सर्वांचे. तुमचे सुद्धा असतील तर नक्की कमेंट करा. बघा भाई भाई ये क्या चल रहा है भाई? गौरा ये क्या चल रहा है? अनसीन फुटेजेस. अनसीन फुटेजेस. हो ना, ट्रेनिंग पिरियड. अच्छा. लय जोरदार ट्रेनिंग चालू आहे आई. तिला म्हणलं तू तुला गावाला नेते मी कामाला लावते. पंकजला वाटी तर काय की आजीला आजीला पण तिथे देते. जास्त नको आई, बस झालं. आई तू पण बसून घे. नाही मी नाही. बाकी गौरा कसा आहे दिवस आजचा तुझा? दिवस नाही, गरमी चालू आहे कोकणात, तर येताना जरा थोडंसं जास्त पाणी कॅरी करा. आणि मला तर आठवण करून द्यायला लागते की स्टे हायड्रेटेड. मी तुम्हाला आठवण करून देते, स्टे हायड्रेटेड. ओके. सो आता आपण थोडंसं जेवून घेऊया, पण त्यानंतरला थोडं ब्लॉग हळूहळू म्हणजे कटकट असणार, थोडंसं आपण शूट करू. मला तर लक्षातच नाही राहत ब्लॉग करायचा. मी तुला तेव्हा पण बोललो यूट्यूबला थोडंसं हे कर. जाऊ दे. ऐसे होता है ऐसे. ओके, ती ना आजपासून तिच्या स्टार्ट. कॉलेजच्या ह्याच्यामध्ये विसरून गेली सगळं. हां
कॉलेजचं सगळं होतं ना काम. जेवल्यानंतरला ना भरपूर ऊन होतं म्हणून लगेच बाहेर गेलो नाही. ऊन कमी होण्याची वाट बघत होतो. त्यानंतरला आम्ही बाहेर निघालो 4:30ला. तरी पण ऊन नॉर्मल होता आणि भटकायला तर काय मजाच वेगळी असते. ओके, ऑल राईट. तर बरंच आम्ही डिसाईड केल्यानंतरला ह्या मंदिराची आलो, म्हणजे आधीच येणार होतो पण आता परत आम्ही स्विच करत होतो, इथे जाऊया असं तसं. बट हे स्वयंभू दत्तांचं मंदिर आहे. हे मेन बीच आहे जिथे युजली पब्लिक असते, कारण राईड्स असतात, वॉटर राईड्स. अच्छा, पण इथे कोणीच नसतं. ओके. आधी लोकांना ही प्लेस माहीत नव्हती, आता लोकांना माहीत पडली. तर विकेंडला बऱ्यापैकी मोजकी गर्दी असते, पण इतर वेळेला तुम्हाला इथे कोणीच नाही दिसणार. आणि एवढं वरती येत नाही, कारण हे खूप वर आहे, म्हणजे हिल टॉप सारखं आहे. ओके. आणि मला असं इथे दिसतोय परफेक्ट बेंच बोलतात ना सिटिंगसाठी. तेच म्हणून मी तुला बोलली, ओके. इथून सनसेट आणि इथून बीचवर खाली जायला जागा पण आहे. अच्छा, वाव. गणपती बाप्पाचं मंदिर इथे, दत्तांचं मंदिर. वाव. बरं आहेत ना काका? जातात. समुद्राच्या किनारी इतकं सुंदर दत्ताचं मंदिर असेल ना मला वाटलं नव्हतं. आणि जसं आम्ही एंटर केलं, आतमध्ये गेलो, दत्ताची मूर्ती पाहिली, दर्शन घेतलं आणि बॅकग्राऊंडला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ह्याचं हे जे नामस्मरण चालू होतं, त्याने आतली एनर्जी, आतलं जे फील होतं ते एकदम डिफरंट होतं सगळं काही. हे जे आजोबा आपल्याला प्रसाद देत आहेत ना, ते एकदम बाजूलाच राहतात, म्हणजे बाजूच्याच गावचे आहेत. आणि मेन म्हणजे ते बोलू नाही शकत. बट त्यांनी आम्हाला बरंच काही म्हणजे न बोलतासुद्धा सांगितलं. आणि आम्ही जेव्हा ड्रोन उडवत होतो ते बाबा येऊन विचारत होते हे काय उडलं हवेत. आणि बरंच काही म्हणजे त्यांची जी क्रिओसिटी होती ना, जे ड्रोन उडवताना ते सगळे मुमेंट्स मी ड्रोनमध्ये कॅप्चर केलेत. सो आपण ते सुद्धा पहा, ते तुम्हालाही आवडेल. मूर्तीच्या डाव्या दिशेला हा दरवाजा आहे. इथून बाहेर बघितल्यावरती आपल्याला लाडघरचा अथांग समुद्र पाहायला मिळतो. आम्ही या स्पेसच्या इथे आलेलो, बट थोडंसं क्राऊडेड आहे. बट गौरी बोलते खाली बीचवर जाऊन येऊया. बीचवरती जाऊया. आणि मंदिराच्या मागील बाजूला इतकं सुंदर आहे ना सर्व परिसर. वाव. बट हे काय गौरी, भले आपला व्लॉग किंवा रील बघून येतील, त्यांनी काही नाही केलं पाहिजे, कचरा नाही केला पाहिजे. कचरा नाही केला पाहिजे. हो. आणि मेन म्हणजे ते जागेची जेवढी रिस्पेक्ट आपण सगळे करतोय, ब्लॉगर्स करतात, पण तेवढे जे व्हिजिटर असतात ते नाही करत. सो ते सर्व तेवढी रिस्पेक्ट ठेवली पाहिजे, थोडंसं विचार केला पाहिजे त्या गोष्टीचा. बरोबर. सो आता मी या स्टेप्समधून खाली जातोय. सो चल पुढे चल. वाव भाई साहब, दापोलीमधली ही जागा मी का नाही बघितली होती गौरा? का नाही दाखवली होतीस ही जागा मला आधी? आता तू भेटलास. हे मला असं वाटतं ना,
ते कोकणातला स्वर्ग बोलतात ना, ते असं गुपित असलेला स्वर्ग खूप सुंदर असतं. म्हणजे ॲक्च्युली दापोली खूप सुंदर आहे, हां पण त्याच्यामध्ये आपल्याला पण हिडन स्पेसेस माहीत असले पाहिजे आणि ते हिडनच राहिले पाहिजे. मी अशा बऱ्याच ठिकाणी गेली आहे, पण त्याचे व्लॉग नाही केले. आता दत्त मंदिराचाच मी किती वर्षाने करते व्लॉग, आणि हा मी टाकणार आहे. म्हणजे खूप आधी तर केलेला जेव्हा मी फर्स्ट टाइम आलेले, हां. पण आत्ता मी 5-6 वर्ष येते आहे, पण मी कधी व्लॉग नाही टाकला. पण हा टाकणार आहे. सुपर्ब आहे यार. खरं म्हणजे आणि हा दत्त मंदिराच्या खालच्या साईडचा स्पेस आहे, तिथे जास्त कोणी नसतं. त्या साईडला बीच आहे, तर तिकडे वॉटर स्पोर्ट्स आहेत. इथे तुम्ही चिल करायला येऊ शकता. काय चिल चिल. हां चलो नीचे जा. चलो चलो. गौरीला माहिती नसेल, पण हे रिअल डायमंड्स आहेत. हा ना, नाही रे, बघ ना ते चमकते यार. हे बघ, अरे इट्स रॉक हा रो डायमंड्स आहे. डायमंड्स असते तर गौरा भाई. तू रे, तेरे पास एक मेरे पास एक यार, खत्म फिर ना. बट आय एम नॉट सो मच फॉन्ड ऑफ डायमंड्स. अच्छा, सो तू म्हणजे फर्स्ट टाइम आलेली तेव्हा काय एक्सपिरियन्स होता यार? फर्स्ट टाइम आलेली ॲक्च्युली बिईंग नाव अ सोशल फेस, बिईंग अ पब्लिक फिगर. आता आम्ही कॉन्टेंट क्रिएटर्स आहोत, तर आता असं झालं आहे ना की एवढी वर्ष आम्ही कॉन्टेंट क्रिएट करतो आहे, तर आता जिकडे तिकडे म्हणजे स्वतःच्या गावात तर लोक ओळखतात आपल्याला. सो आपल्याला ना आता कुठेतरी एक अशी स्पेस पाहिजे असते जिथे आपल्याला कोणच ओळखू नये, किंवा आपण आपल्या फॅमिलीसोबत जाणार तर त्या स्पेसमध्ये कोणी आपल्याला इंटरप्ट करू नये. ही आपली बेसिक एक्सपेक्टेशन असतं. बरोबर. तर या एक्सपेक्टेशननी मी इथे आलेले, आणि माझे काही म्हणजे जे काही थॉट्स होते किंवा काय ते इथे येऊन जे शांत Slow down, झालेले, स्लो डाऊन झालेले, म्हणून ही स्पेस मला खूप जास्त आवडते. समुद्र मला आवडतोच, पण इथे दोन्ही आहे. समुद्र पण आहे, एक पॉझिटिव्ह एनर्जी पण आहे. सो थम्स अप फॉर द यस, पॉझिटिव्ह एनर्जी. मी आय एम टॉकिंग अबाउट दत्तगुरू. मला आता ह्या काकी काय आपल्या इथे काकी काहीतरी काढतायत. काकी व्हिडिओ काढू? बापरे, कशा काढतात? अरे देवा, किती बघा जमा केलेत. किती वेळ झाला येऊन? हा, अर्धा तासामध्ये एवढी इतके सगळे काढलेत अर्धा तासात. शिमल्यासारखीच लागतात ना. बापरे. या ज्या जागेवरती खरं म्हणजे आलं आहे, तर गौराने तर सांगितलं ती इथे काय येते, बट मी इथे आल्यानंतरला या जागेचं महत्त्व मला माहिती पडलं. म्हणजे मोस्टली सगळे तिथे जातात, फोटो काढतायत, बट ते खाली येऊन आपण हे गाववाले आहेत, त्यांची लिव्हिंग लाईफ आपल्याला लगेच दिसण्यात येते. सो तिथून आपण काहीतरी शिकू शकतो. त्यानंतर लाटांकडून आपण म्हणजे जेव्हा बीचवरती येतो तेव्हा लाटांकडे आपण बघतो, तेव्हा जातात. खेकडा बघ, कुठे? सोबत दिसला का? शपथ किती सारे आहेत. सॉरी, ADHD पीपल. थांब त्यांना कॅप्चर करते. ते पण आपल्यासारखे चिल करायला आले. गोल्डन आवर्स, समजलं? येस. सो म्हणजे आपण इथे आल्यावरती असंच नाही फक्त चिल आणि हे, बट बरंच काय एक अनुभव वेगळा इथला. चिल म्हणजे स्वतःला चिल करा, नॉट हां. चिल करा. ते वाला चिल नाही, असं चिल. मस्तपैकी लाट आहे. अजून काय पाहिजे आयुष्यात? कोकणात एक फक्त घर असावं बस, बाकी काही नाही. आमचं घर जेव्हा झालंय आता मला इतकं ते फील होतं, माझ्या बाबांना इतकं फील होतं. कारण बॅक टू रूट्स. कारण आज माझ्या नंतरची जनरेशन काय माहिती, त्यांना गाव माहिती असेल की नाही माहिती बरोबर. असेल, आजी वाट बघत असेल, हे पण त्यांना कल्पना असेल की नसेल, मे महिन्याची सुट्टी काय असते, किंवा शिमग्यात येणं काय असतं, गणपतीत येणं काय असतं, हे माहीत असेल की नाही माहीत असेल, हे पण प्रश्न पडतो. बट माझ्या बाबांनी एक चांगलं काम केलं आहे की आम्हाला त्या बॅक टू रूट्स या गोष्टीची सवय लावली आहे. आणि मी बरंच बोललो बाबांसोबत, आणि त्यांनी मला घराबद्दल सर्व सांगितलं. पण मी या ब्लॉगमध्ये नाही दाखवणार आहे, कारण की गौराचा तो स्पेशल ब्लॉग येणं अजून बाकी आहे.
सो या ब्लॉगमध्ये फक्त आम्ही थोडं बाहेर फिरलो, फॅमिलीसोबत जेवायला बसलो, ते सर्व मी दाखवेन. हा तू दाखवू शकतो. पण नाही, मला त्या ब्लॉगमध्ये बघायचं आहे जे तू जे सिक्रेट सांगतो त्या ब्लॉग्समध्ये पेंटिंग काढणार आहे गौरा आपल्या म्हणजे रूममध्ये ना, हा, बेडरूम वॉल पेंट करणार आहे. म्हणजे बऱ्याच लोकांनी मला विचारलंय की होम टूर का देत नाहीये वगैरे वगैरे. आधीची होम टूर दिली होती जेव्हा झाडं वगैरे सगळी लावलेली, तेव्हा बाबांनी दिलेली. पण आता आम्ही घर रेनोव्हेट केलं आहे, घर वाढवलं आहे, पण त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी बाकी आहेत ज्या मला हव्या आहेत ॲज अ आर्टिस्ट म्हणून. तर त्या गोष्टी झाल्यावर बघूया करायचं कसं ते. सो आता मस्त आम्ही चिल करतो, थोडं एन्जॉय करूया. ओके, खूप ब्लॉग केलं, थोडंसं आपल्याला स्वतःला मी टाईम पण पाहिजे. सो भेटू. कुठे आणलंस आधीच्या घरी हे? काय पाठवून कुठे चाललीस? गोट्यात. आहेत वासरू? बघू दे. नाव काय? काळू. छोटसा आहे की? छोटसा आहे, छोटसा बघ. नाही हरत. ये घाबरले काय त्याला? त्याला तसं टच एकदा झालं ना. तुला नाही शोधणार आम्ही. या यावा बघतो कशी. तू आहेस गोरी पण तुला काळू बोलतात हे लोक, माहिती? चार्ली. 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 ओके, कंटेंट भेटला. चार्ली. काय झाला काय? अरे ते बघ इथं आले वाटतं. चल तिथे. झाला काय तुझा? काय झालं? बरं आहो ना? हो, बरं आहो. तुम्ही बरं आहो ना सगळी? एकदम मस्त. मग म्हणूनच गावाला पटकन या, एक महिना राहा. मग पाहिजेच. आता बघ काय करते. काय पान खाल्ला वाटतं? हा काय मग? काय मग? झाला काय? काय झाला? आवडी. आवडते आता. काय आवडताय? काय काय करताय? काय नाही आता झाड आवरले ना. थुकी टाकली आणि आवरला. झाड झाली. आता काय जरा खाया पियाचं बघायला पाहिजे ना. पाया पडू द्या. बस तुम्हाला भेटलो, आयुष्य झालं आमचं एकदम मस्त. बाबा देवपूजा करते. बसा. मग काय काय बोलतोय? किती दिवस सुट्टी काढून आणल्या? काय नाही, आलेलो काल, आता चाललोय. कधी? आता लगेच आता लगेच मुंबई. का? येत आहे बाईकवर. बाईकवर आला असतो मग कशाला? असा जॅकेट बिकेट घाललो. रेनकोट घालू तुला. घातला होता तसा. नाही रेनकोट घातला. म्हणून कसं जमल? आपल्या घरात म्हातारा तर सगळी माणसं कामाला जायची आणि मग घरात त्यांच्या बरोबर कोण नाही. तिथे आजारी असतात नेहमी. कसं तुझ्या लग्नाला गेलो ती चटकन आली. काय खलास झाली का जगलीस? गेलो होतो आम्ही फिरायला गेलो. तुला नाही गेलो. मला तुझ्या जायचं आठवत नाही. अजून तू एकदम टणटणीत आहेस. टणटणीत आहे. हा, टणकी आहेस. टुनटुन मावशी असतो. टुनटुन मावशी. ती लाडू बनवते ना, ती अशी असते. नाही गं, काय गरम होत आहे ना. गरम भारी होते. हा? हल्ला कराय होतोय. चला चला पोरी उदाहरण करा. काय मग तुला चालेल ना निनादला माझ्या ब्लॉग बघून कोणती तरी पोरकी भेटली तर? बरा झाला. लवकर कर. लवकर कर. कंटाळा पण ती चालेल काय रील बनवणारी असेल तर चालेल. चालेल.
रील बनवलं असं झाडू मारणारे असले तरी झालं. नाद झालाय तुझा काम आता. भाई कमेंट करो. आधी बोल गौरी तुझा कर मग त्याला बोल असं बोल. हा गौरा आणि मोठा कोण आहे? कमेंट करो. मोठा तो आहे हे मस्त बरोबर कोण आहे 6 मोठा? 6 महिने 5 दिवस काहीतरी मोठे आहे माझ्यापेक्षा. मग ते थोडी मोठं असतं. मग काय नाही उंचीवर शोधायची. हा उंचीवर शोधायची बरोबर. उंचीवर टेंगणी असली तरी चालेल. झोपीन खाली नाही मी खाली झोपीन. राजू तुझ्यापेक्षा उंच आहे का नाही? हो मग उंचीवर शोधायचं. पण तिने काय रील बनवायला चालेल ना अशी ती कालची रील बघितली लय भारी. गुलाबी लाल 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 काय चावत पण नुसता हो बाबांनी बघितलं तर बरोबर शोधायची. बाबांना कोणा बाबांकडे एक फोन आहे बाबांना बापरे एपिक आहेत आजी. एपिक आहेत एकदम खतरनाक आहेत. एपिक म्हणजे काय सांग. इतक म्हणजे चांगली. हो हो जॉली होईल ना. एज्युकेटेड. कितवी शिकले आहे तू. मी 4थी शिकले. 4थी. पण पहिली 4थी ती आता 10वी. हा बरोबर आहे. पहिल्याची 4थी म्हणजे आताची 10वी. 4थीला जो अभ्यास होता तो आता 10वीला पण नाही. आडवी काठी उभी काठी नाही. भागाकार गुणाकार आमचा होता. हा आणि आता आता काय आता कॉस थिटा दे विटा ना. शिगमा चला फोटो विटो काढूया मस्त आणि आपण पण निघूया. मुंबईला जायचं आहे. हा काय आणलाय. तुम्ही पण आपल्या ते प्रसाद काकीने दिले. सो आपला हा या ब्लॉगचा इथेच आपण एंड करू. मजा आली सर्वांना भेटून. निनाद भावा थँक्यू. गौरा थँक्यू. अच्छा अरे हो हो हा वाला वेगळा. गौरा थँक्यू. आजी मग बायको तुला आणली तिथं. बायको आता इथली बघतोय मी. अगं बाई मग काय म्हणतो बाईकवर येतोस काय असं बोलला का. बाईक बाईकवर येतोस काय. हा पंच मी ऐकलं बाईकवर येतोस. बघितलं पंच. बघायचं आता कुठली तरी. तर काय बघू आता चांगलं. वाजवून टाका आणि मोकली व्हा. हो झालंच पाहिजे. वाजवायचं मोकलं व्हायचं. काय ह्याच्यात काय हा कर तो कर करवले ना तारा. बाई आपला ब्लॉग इथेच एंड करूया. आजी आहेत. आजीचा आशीर्वाद सदैव असू दे आहे की नाही. मग लेकरावाने ठेव. हो चला भेटू नवीन व्हिडिओ. आता कधी येणार आहे.